संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 21 दिवस उलटलेत, तरी मुख्य आरोपीचा अजून सुद्धा सुगावा लागला नाही। आता सीआयडीकडे प्रकरण दिलेलं आहे, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात यश येईल। पण आतापर्यंत एका खुनातील किंवा खंडणीमधील जे काही आरोपी आहेत ते आरोपी अद्याप फरार आहेत। आणि एवढी पोलीस यंत्रणा सक्षम असताना आणि देवाभाऊ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना हे नेमकं जे फरार आरोपी आहेत त्यांना अजून जेरबंद का केलं नाही, हा सर्वसामान्याचा या ठिकाणी प्रश्न आहे। याच्या माध्यमातूनच बघा, 2 दिवसापूर्वी बीड या ठिकाणी सर्व पक्षीय नेत्यांचा एक एल्गार म्हणजे एक मोर्चा होता न्यायासाठी, की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे। या गोष्टीसाठी जे अमानवीय कृत्य हे बीड जिल्ह्यामध्ये झालं होतं, हे कृत्य परत याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये वारंवार किंवा परत व्हायला नकोय। जर या गोष्टीवरती, या प्रकरणावरती एक महत्त्वाचा आणि लोकांना कळलं पाहिजे की जर असा कोणी गुन्हा केला तर त्याला शिक्षा कशी मिळते। यातच बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक नवीन ऑर्डर सोडली होती। जे आरोपी फरार आहेत यांचे बँक खाते गोठवले गेले आणि यांची संपत्ती ही सीज करायचे आदेश दिले। आता महाराष्ट्रामध्ये 150 ते 200 सीआयडी कर्मचारी, सीआयडी ऑफिसर्स हे यांच्या मागावरती आहेत, तरी अद्याप यांचा काय पत्ता लागत नाही। आणि याच्यामध्येच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हिडिओमध्ये ते ऑडिओ क्लिप आहे, ते फोन रेकॉर्डिंग आहे। ते रेकॉर्डिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये झपाट्यानं व्हायरल होते आणि ते व्हायरल जे रेकॉर्डिंग आहे ते आपण पूर्णपणे सत्य आहे, ती खरी आहे असं मानत नाही। ती रेकॉर्डिंग खरी असली तर नेमकं ह्या गोष्टीकडे संशय वाढतो आणि ती रेकॉर्डिंग खरी आहे खोटी आहे हे डिपार्टमेंट किंवा संबंधित यंत्रणाचं काम आहे। पण जी रेकॉर्डिंग आली आहे ते रेकॉर्डिंग जर ऐकलं तर एवढी गोष्ट कळते, त्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे पैशाचा, देवेंद्र फडणवीसांचा, मोदींचा, ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर खरंच हे असं आहे का? आणि या कारणामुळेच हे जे लोक आहेत, हे जे काही गुन्हेगार आहेत, ते गुन्हेगार आज महाराष्ट्रामध्ये बेखौफ असं फिरत आहेत। बघा, ते तुम्ही रेकॉर्डिंग एक वेळेस ऐकून घ्या, तुमचं त्या रेकॉर्डिंग विषयी मत काय किंवा तो आवाज त्यांचा आहे की काय याची तर मी कल्पना किंवा याची पुष्टी करत नाही। बघू घ्या रेकॉर्डिंग। हॅलो, हा भाऊ, भैया धनंजय बोलतो। हो भैया, एक माझी विनंती होती, सांगा ना। तुम्ही आपण एकत्र येऊ। बरोबर, तुम्ही ऐका काय, शेवटी तुम्हाला भविष्य आहे। आणि हॅलो, कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएमचे काय संबंध आहे। नाही आपले आहेत, मा येले नाही कोणाची, नरेंद्र मोदीची, देवेंद्र फडणवीसची तिथे पैसे रोखायला हो। आणि कसं एक लक्षात घ्या, एखाद्या आमदाराला अडवता येतं हो, विरोधी पक्ष नेत्याच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही, कारण त्यांचं असं होतं। बरोबर, आपण सगळीकडेच आपण मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं। बरोबर बरोबर, त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत भैया, माझं ऐका तुम्ही कन्व्हिन्स व्हा। पैसे तुम्ही नुसते अमाऊंट सांगायची तेवढी आणून द्यायची। बरोबर, आता मी परळीची नगरपालिका चालविली का नाही, एका वेळेस मी 150 कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले। बरोबर, नाही, यांचं खातं आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हेही तुम्हाला मी सांगतो, काही खरं नाही। याच्या उपर मी पुढे कसं काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही। बऱ्याच जुळवाजुळवी व्हायला लागल्यात वरच्या लेवलवर, त्याच्यामुळे आता समजून घ्या, तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं बोंबलं फिरतो वर राज्यात घोडे लावीत सगळ्याला। आणि खाली बघा सगळं, फक्त खाली आम्हाला बघायची वेळ येऊ देऊ नका, तुम्ही बघा सगळं। चालेल भाऊ, करतो म्हणजे तुम्हाला करा जरा ऐका, निश्चित करतो। ओके ओके। बघा, तुम्ही रेकॉर्डिंग सर्वांनी ऐकली, ते आपण थोडक्यामध्ये समजू, रेकॉर्डिंग खरी असेल त्यावेळेसची तर अद्याप त्या कारणामुळं किंवा या दबावामुळं आणि एकंदरीत तर ह्या आरोपींना जर अटक केलं तर त्यावेळेस एक वेगळीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकते, शक्यता नाकारता येत नाही। पण जो आतापर्यंत तपास लागला या माध्यमातून किंवा या केसच्या याच्यामध्ये, तर कसं बघा मित्रांनो, ही केस हे मॅटर होऊन आज 21 दिवस उलटले।
21 दिवस त्या माता माऊलीचा आक्रोश पूर्ण महाराष्ट्रानं बघितलाय आणि त्याच सरपंचांची मुलीचा हंबरडा सुद्धा महाराष्ट्रानं बघितलाय. ती एक हृदय पिळवणारी घटना ही महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. एका मुलीनं आपला बाप गमावलाय, एका स्त्रीनं आपला नवरा गमावलाय, आईवडिलांनी मुलगा गमावलाय आणि गावानं सरपंच गमावलाय. हे फक्त मिळालं काहीच नाही, पण गमावल्याची जी मालिका आहे ही मालिका वारंवार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असेल, शक्यता नाकारता येत नाही. कारण गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे आणि त्यावरती ॲक्शन किंवा त्यावरती ॲक्शन मोडवरती गृहमंत्री येतीलच, तो विषय नाही. पण विषय काय आहे या ठिकाणी, ही जी एकमेव झालेली हत्या आहे ती हत्या ही अमानुष झालेली आहे. अशी हत्या महाराष्ट्राच्या राजकीय हितासाठी किंवा सामाजिक हितासाठी ही साजेशी नाही, हे खूप निंदनीय आहे. आणि अशा लोकांचं जर कोणी पाठराखण किंवा समर्थन करत असेल तर उघडपणे अशा कृत्याला बढावा देणं किंवा समर्थन करणं असा होतो. म्हणजे नेमकं हे प्रकरण घडतं महाराष्ट्रामध्ये, पण त्या प्रकरणाच्या माध्यमातून किती कुटुंब उघडे पडतात, किती नाते उघडे पडतात, किती समाज उघडा पडतो आणि एखादं कुटुंब रस्त्यावरती येतं. आणि ही अशा घटना होऊ नये म्हणून बीड जिल्ह्यामधीलच आता या ठिकाणी जर एखाद्या वेळेस अलिगेशन तर आपण लावला असतो तर गोष्ट वेगळी असली असते. आपण या ठिकाणी घडले काय, धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांच्या विरोधामध्ये त्यांचेच लोक आहेत. आता महायुतीमधील जे सहकारी मित्र पक्ष आहेत त्यामध्ये भाजपचेच बघा, त्या ठिकाणी सुरेश अण्णा आहेत, मुदंडा मॅडम आहेत, त्या दोघंही भाजपचेच आहेत. त्यानंतर दुसरे म्हणजे संदीप क्षीरसागर आहे, बजरंग सोनवणे आहेत. हे विरोधक असले तरी जे परभणीचे इकडे तिकडे जे आमदार आहेत ते सर्व आमदार हे महायुतीमधील आहेत. मग महायुतीमधील आमदार या ठिकाणी एक लहान लहानसे ते मुद्दे समोर घेऊन येतात. त्यामध्ये बघा एक महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा मी सांगितलं, तुम्ही ते रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा तुम्ही ऐकला असाल. तो म्हणजे काय की बघा, एक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धस अण्णांनी एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे विमा घोटाळ्याचा. मग असे घोटाळे, राखेचा मॅटर आहे परळी थर्मलचा, किंवा कुठलेही एक आर्थिक व्यवहार असतील, खंडणी असतील, या सर्वांशी कुठेतरी संबंध हा कराड साहेबांचा, वाल्मिक कराडांचा लावला जातो. एखाद्यानं गोष्ट बोलली साहजिक आहे, पण हे पूर्ण महाराष्ट्र बोलू लागला, हे पूर्ण बीड जिल्हा बोलतोय, बीड जिल्हा सांगतोय की बीडमध्ये सध्या एक जी अराजकता माजलेली आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे. एका दोघांनी बोलले, तिघा चौघांनी बोलले, गोष्ट साहजिक आहे, समजू शकतो. पण हे पूर्ण महाराष्ट्र आता पेटून उठलंय. आता तर गावागावामधील सरपंच सुद्धा त्यांनी एक नवीन आंदोलन छेडलेलं आहे, ते म्हणजे 3 दिवस ग्रामपंचायत त्यांनी बंद ठेवलेली आहे. कारण बघा, महाराष्ट्रामध्ये जर सरपंच सुरक्षित नसेल, सरपंचची हत्या होत असेल, एक मॅटर झालं ते म्हणजे मसाजोगचं पूर्ण घटना आहे तुळजापूर तालुक्यामध्ये जवळगा गावची. त्या ठिकाणी तर एक गाडीला पेट्रोल टाकून जाळून दिलं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न सरपंचाचाच केला. मग ही पवन चक्की एक वरदान मिळाले महाराष्ट्राला की शाप मिळाला आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जे काही प्रकरणं महाराष्ट्रामध्ये होत आहेत हे सर्व प्रकरणाचा कुठेतरी धागा, कुठेतरी संबंध हा पवनचक्कीशी येतो. आणि ह्या पवनचक्कीच्या कारभारावरती वैयक्तिक असं लक्ष शासनाने नक्कीच द्यावं. आणि एकूणच हे मसाजोगचं प्रकरण आहे, ह्या प्रकरणामध्ये वारंवार नावं ओढली जातात वाल्मिक कराड, आणि वाल्मिक कराडांची जी जवळीकता आहे धनंजय मुंडे सोबत हे सुद्धा वारंवार मीडियासमोर मांडलं जातं. आणि दसऱ्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी स्टेजवरनं सांगितलं होतं, कुठे रे ते, म्हणजे वाल्मिक अण्णाशिवाय धनुभाऊचं एक पानही हलत नाही, ह्या बोलणाऱ्या पंकजाताई होत्या. म्हणजे हे काय धनंजय मुंडेंना जे उघडं पाडलंय ना, हे कोणी बाहेरच्यानं उघडं पाडलं नाही, आपल्या लोकांनीच, जवळच्या लोकांनीच त्यांना उघडं पाडलंय. आणि त्यामध्ये धसानी एक वाक्य बोललं होतं, ते वाक्य असं आहे की आतापर्यंत आम्ही शांत होतो. शांत का होतो? कारण हे जे काही गुंडाराज चाललंय हे परळीपर्यंत
मग एक हे होतं, पण आता ते परळीपर्यंत राहिलं नाही. ह्याचे पाळामुळं आमचे जे मतदारसंघ आहेत, केज असेल, आष्टी असेल, परभणीचे तालुके असतील, इथपर्यंत हे गेलेलं आहे, पसरलेलं आहे. आणि अशामुळं आम्ही मतदारसंघातील लोकांना तोंड दाखवायचं कसं, त्यांना आम्ही फेस करायचं कसं, आणि जे आता हे घडलेलं प्रकरण आहे, हे प्रकरण सगळे आपल्या समोर असताना शांत राहायचं कसं, असे खडे सवाल त्यांनी केलेले आहेत. आता CID ज्या प्रकारे, ज्या वेगाने, ज्या गतीने कार्य करत आहे, ज्या वेगाने ते तपास करत आहे, लवकरच हे काही कोणी आका असतील, कोणाचे लागे संबंध असतील, ते उघड तर होतीलच. पण या संकटातून महाराष्ट्र नक्कीच बाहेर येईल. आणि बिहारचा बीड होतोय की काय असं आता बिहाऱ्यांना वाटतंय. हे उलट होऊन परत महाराष्ट्रामधील एक बीड एक चांगलं शहर म्हणून त्याची ओळख परत निर्माण करून देतील का देवाभाऊ? आपण लोकांना प्रश्न, लोकांना आशा ह्या गोष्टीचे. आता बघा, नेमकं बघूया नेमकं आता पुढली घटना काय होते, कुठली अपडेट मिळते आपल्याला या विषयावरती आणि नेमकं काय होतंय. पण हे रेकॉर्डिंग आणि ह्या प्रकरण याचा कुठेतरी संबंध दुरून दुरून तर लागतो, एवढं मात्र नक्कीच आहे.